Ace23 पे पाओ जीतने का मजा। ऐप डाउनलोड करो और जीतो एक्साइटिंग वेलकम बोनस। This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. असं आहे की हे तर उपोषण नाही, हे निदर्शनं आहेत आणि उपोषण हा शेवटचा लोकशाहीतला शेवटचा जो मार्ग असतो तो उपोषण आहे. मला खात्री आहे की त्या टोकाचला जायला आम्हाला मजबूर करणार नाही प्रशासन. गेली अनेक वर्ष महापारेषण असेल MSEBच्या सगळ्या तिन्ही कंपन्यांमध्ये आम्ही काम करत आहोत आणि विशेषतः बक्षी कमिटी असेल, पागे कमिटी असेल, एकंदरीत गोष्ट अशी लक्षात आली की बक्षी कमिटीचं तर इतकं संदिग्धता आहे. आमचा 10,827चा स्टाफ जो आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये 1900 आमचे त्याच्यामध्ये कर्मचारी कमी करून तो त्याच्यामध्ये रेकमेंडेशन केलेलं आहे. त्याची कारणं काय मला माहीत नाहीत. त्यांनी सुद्धा कारणमीमांसा काही दिलेली नाही. आश्चर्य एका गोष्टीचं की ह्या सगळ्या आता ती महिला जी बोलत होती, एक अनेक वर्षापासून एक पॅटर्न आहे सगळ्याच याचा. सगळे जेवढे आमचे हे आहेत, जेवढे हुद्दे आहेत किंवा जेवढे आमचे पोस्ट आहेत, त्या सगळ्याचा एक फिक्स असा पॅटर्न आहे आणि तो अनेक वर्षापासून आहे. बक्षी समितीमध्ये त्याच्याचा काहीही कसलाही उल्लेख नाही. म्हणजे आता ती महिला सांगते ते बरोबर आहे की ती 25 वर्ष एकाच जागेवर जर राहत असेल तर एक सरकारमध्ये एक स्टँडर्ड हे असतो की ज्याच्यामध्ये कालबद्ध ज्या प्रमोशन्स असतात त्या असतातच आणि त्या सरकारच्या सगळ्याच विभागामध्ये असतात. बक्षी कमिटी आम्हाला असं वाटतं की फक्त कामगार कमी करायला बक्षी कमिटीची नियुक्ती झाली का, असा माझा प्रश्न या ठिकाणी आहे. बरं, आता या बाबतीमध्ये आमच्या चर्चा झाल्या. माननीय मंत्री महोदय आमचे नितीनजी राऊत यांच्याकडे चर्चा झाल्या. कोविडच्या काळामध्ये आम्हाला डायरेक्ट हे करता नाही आलं, परंतु झूमवर 2 वेळेला आमच्या मोठ्या बैठका झाल्या ज्याच्यामध्ये महापारेषणचे हे असतील, संचालक असतील, बाकी सगळेच होते जबाबदार. आश्चर्य एका गोष्टीचं वाटते की याच्यामध्ये आमच्या सगळ्या प्रश्नांचा एक कालबद्ध आम्ही निर्णय घेतला. समजा अगदीच म्हणायचं झालं तर आता अनुकंपा तत्वावरील आमचे उमेदवार आहेत, नाना कुंवर असतील किंवा सोनकांबळे असतील, यांचा निर्णय झाला होता. आणि काय निर्णय झाला होता, 8 दिवसामध्ये आम्ही त्यांना घेऊ. आता ह्या गोष्टीला जवळजवळ वर्ष झालं, 2 वर्ष होत आली, 17-18 महिने तर नक्कीच झाले. आणि त्याच्यावर वर्तन असं की एक मिनिट्स बनतं, हे आम्ही मिनिट्स बनवलं, नाही सगळ्याच बैठकांचं बनतं, काही नवीन नाही. आणि आम्ही ते पाठवलं होतं. त्यांचे जे काही मिनिट्स आले जे एकतर्फी, ज्याच्यामध्ये त्यांनी इतका हे केलेलं आहे, गोंधळ केलेला आहे, जे निर्णय झाले ते आम्ही विचाराधीन आहे किंवा आम्ही आमच्या वरिष्ठांकडे बोलून करू अशा पद्धतीची मखलाशी काही गरज नाही ना. मग त्या बैठकांची गरज काय. आम्ही जेव्हा मंत्री महोदयांकडे बसलो, मंत्री महोदयाने आदेश दिलेले आहेत. एक तर असं आहे की मागच्या मंत्री महोदयाने त्यावेळेला आपण आठवा तुम्ही, बावनकुळे होते त्यावेळेला आपण निर्णय घेतला, त्यांनी आदेश दिले त्या ह्याच्यामध्ये. या गोष्टीला 5-6 वर्ष झाली, अजूनही त्याचं अंमलबजावणी झाली नाही. सर, आता काय भूमिका असणार आहे आपण? नितीन राऊतांनी दिलेले आदेश सुद्धा जर पाळले जात नसतील, तर मंत्री महोदयांचे आदेश जर पाळले जात नसतील आणि प्रशासन इतकं जर माजलेलं असेल, इतकं उद्दाम असेल आणि जर कर्मचाऱ्यांचं नुकसान करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. आणि त्यासाठी हे आज जे धरणं आंदोलन आहे ते त्यासाठी आहे. इशारा आहे त्यांना, आम्ही त्यांना पाठवलेला आहे की कुठल्याही नव्या मागण्या नाहीत, ह्या सगळ्या जुन्याच मागण्या त्यांच्याकडे द्या. ह्या सगळ्या जुन्याच मागण्या, अनुकंपा तत्वावरची आमची उमेदवार असतील, कौशल्य विकास, केवढा गाजावाजा करून कौशल्य विकासाचा दबदबा केला. कौशल्य विकास कुणाचा? त्या विद्यार्थ्यांचे जवळजवळ मला वाटतं किती विद्यार्थी आहेत ते 69 त्या वयाच्या ह्याच्यामध्ये वय पार केल्यामुळे 2 मुलांना हे केलं, त्यांनी घरी जावं लागलं. म्हणजे कौशल्य विकास त्यांनी करायचा किती काळ आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्याची घडी कशी बसायची. त्यामुळे
अनुकंपा तत्वावरील आमचे इश्यूज असतील, कौशल्य विकासमध्ये जवळजवळ आत्तासुद्धा ती 2 मुलं जरी गेली असली तरी 67 मुलं आज त्या ठिकाणी कौशल्य विकास नावाखाली हे घेऊन प्रशिक्षण घेऊन तयार आहेत. त्यांना सामावून घेण्याची तेव्हा आम्हाला हे दिलं होतं, आश्वासन दिलं होतं. वरिष्ठ यंत्रसंचालक जे आहेत किंवा कनिष्ठ अभियंता यांच्या पदोन्नती कंपनीचं परिपत्रक क्रमांक ज्याचा उल्लेख आमच्या भगिनीने केला, परिपत्रकं अनेक आले, इम्प्लिमेंटेशन झालं नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात येते ती अशी की मंत्री महोदयांसमोर हे सगळे हो म्हणतात, मंत्री महोदय आदेश देतात. अगदी नितीन राऊतांनी आदेश दिले होते, 8 दिवसात करतो, 15 दिवसात करतो, अशा पद्धतीचे आमचे निर्णय झाले. आणि सगळे ज्येष्ठ आमचे सगळ्या तिन्ही कंपन्याचे सगळे आमचे हे सगळे कर्मचारी आहेत. इथली फक्त माहिती म्हणून या सगळ्या MSCBमध्ये साधारण 23 संघटना आहेत. 23 संघटनांपैकी जवळजवळ 18 संघटना माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे आमचा उद्या सरकारला कुठेतरी कोंडीत पडणं वगैरे असला आमच्या डोक्यात नाही, कारण अजूनही कोविड आहे. त्याच अनुषंगाने प्रश्न आहे की ऊर्जा मंत्री काँग्रेसकडेच आहे. ह्या मुद्द्याला धरून तुमचे काँग्रेसचे मंत्री अपयशी ठरत आहेत का महाविकास आघाडी अपयशी ठरते? तुम्ही जो सांगताय वारंवार पाहिजे का मंत्र्यांचं ऐकत नाही, मग मंत्री काय करतात असा प्रश्न उपस्थित होय होतोच. यशोमती ठाकूर यांनी देखील म्हटलेलं आहे की अजित पवार हे आमचं ऐकत नाहीत, म्हणजे सरकारमध्ये स्थिरपणा नाही आहे का? हे सगळं तुम्ही त्यांना विचारा, कारण त्या मंत्री आहेत. मी मंत्री नसल्यामुळे मी त्याच्यावर काय बोलणं नाही, याच्यावर बोलतो. असं आहे की नितीन राऊत हे आज मंत्री म्हणजे 1.5 वर्ष झाला, 1.5-2 वर्ष झालं मंत्री झाले. मी पूर्वीच्या मंत्र्यांचं सुद्धा सांगितलं तुम्हाला. बावनकुळेंबरोबर आमचं ॲग्रीमेंट झाल्याच्या नंतरची ती बैठक, त्याच्यामध्ये झालेले निर्णय. त्यामुळे इथलं प्रशासन ते आमचं सरकार आहे, आमचा मंत्री आहे असा संदर्भ तुम्ही लावा, तुम्हाला जो लावायचा तो. पण एकंदरीत प्रशासन इतकं आडमुठेपणा आणि उद्दाम आणि इतकं माजल्यासारखं वागतंय, त्यांना झोप त्यांची उडवण्यासाठी ही माझी आंदोलनं आहेत. प्रश्न तो नाही की भाई जगताप काँग्रेसचा, भाई जगताप मुंबईचा अध्यक्ष, भाई जगताप मुळात हा कामगारांचा नेता आहे, त्याच्यानंतर बाकीचं सगळं आहे. आणि म्हणून हे प्रश्न गेली अनेक वर्ष, मी 34 वर्ष हे सगळे प्रश्न मी अख्ख्या देशभरामध्ये मी हाताळतोय. अपेक्षा मात्र ही गोष्ट खरी आहे, मला ही तुम्हाला कबूलच करावं लागेल. अपेक्षा नितीन राऊतांकडनं आमची होती, कारण काँग्रेस पक्षाचे आहेत, माझे सहकारी आहेत, आम्ही एकत्र अनेक वेळेला चळवळीमध्ये काम केलेलं आहे. परंतु त्यांचे निर्णयसुद्धा प्रशासन मानत नाही अशी परिस्थिती आता समोर दिसते. आणि म्हणून नितीन राऊतांना सुद्धा आमचा या ठिकाणी इशारा आहे की तुमचं जर ऐकत नसतील तर तुम्ही कारवाई करा त्या संबंधितांवर, कारण तुम्ही प्रमुख आहात, तुम्ही मंत्री आहात. नुसतं त्यांनी काहीतरी कागद दिला, तो कागद बघून तुम्ही आम्हाला सांगू नका, कारण ही गोष्ट अजिबात खपवून घेतली जाणार नाही. आणि म्हणून ही जी काय आज आम्ही आंदोलनं सुरू केलेली आहे, ही आंदोलनं त्यांना एक इशारा देण्यासाठी आहेत. मला खात्री आहे की नितीन राऊत संवेदनशील व्यक्ती आहे, त्यांचं काम मी अनेक वर्षापासून बघितलेलं आहे, आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्यांना या गोष्टीची नक्कीच जाण आहे सगळ्या प्रश्नांची, ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. हा इशारा दिल्यानंतरही ऐकलं नाही राऊतांचा किंवा प्रशासनाने तोच आडमुठेपणा पुन्हा केला तर काय इशारा असणार आहे? नितीन राऊतांपुढे हे आंदोलन होणार आहे का ज्या पद्धतीने इथे करताय? मी भवितव्य किंवा भविष्यवेत्ता नाही. मला खात्री आहे ही सरकारी यंत्रणा आहे. सरकारी यंत्रणा जर मंत्र्यांचं ऐकत नसेल तर मंत्र्यांना त्याच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचं आम्ही सांगितलेलंच आहे. जर प्रशासन मंत्र्यांचं ऐकत नाही तर अशा मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा का? नाही, असं तुम्ही म्हणा, आम्ही म्हणण्याचं काहीच कारण नाही. कारण काय बावनकुळेचा तुम्ही राजीनामा असा काय मागितला नव्हता माझ्या माहितीप्रमाणे. त्यावेळेला बावनकुळे किती चांगलं काम करत आहेत असेच आपण सगळे दाखवत होतात दुर्दैवाने. परंतु मंत्र्यांच्या राजीनाम्यापेक्षा आमचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आमचे प्रश्न सुटले पाहिजेत. आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही वेळ आली तर त्यांचाही राजीनामा मागू. जर आमचे प्रश्न सुटले नाही तर मंत्र्यांचा राजीनामा आम्ही मागू. कारण हा कष्टकऱ्याचा, कामगाराचा, कर्मचाऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तो जर त्यांना सोडवता येत नसेल तर या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही पत्र देऊ. पण मला खात्री आहे की
सन्माननीय नितीनजी राऊत हे या सगळ्या आज हे जे काय आंदोलन त्यांनी बघितलेलं आणि राज्यभरचे सगळे कर्मचारी इथे आलेले आहेत. त्यांचं हे सगळं आंदोलन बघून ते ताबडतोब आम्हाला बोलवतील असं वाटतंय आणि मग ते प्रश्न निकाली निघतील असं मला वाटतंय. आशीर्वाद यात्रे नारायण राणेंची काढली जाते त्यावर 40पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतात, गर्दी होती. आंदोलन असेल, निदर्शनं असतील, भलेही कामगारांसाठी असेल. आत्ता याच्यावर मग तुम्ही करताय, सत्ताधारी बाकावरती करतात, एकाला एक न्याय दुसरा न्याय असं का? माझ्यावर 18 गुन्हे आहेत हे तुम्ही कधी सांगितलंच नाही. तुम्ही प्रश्न आत्ताच आहे. नाही, आत्ताचेच गुन्हे आहेत. तुम्ही मला पाहिलेलं आहे रस्त्यावर आणि माझ्यावर गुन्हे झालेत ते मी सांगतोय तुम्हाला. करोना काळात एक गोष्ट मी तेव्हाही स्पष्ट केली होती, आताही मी स्पष्ट करू इच्छितो. आमचे प्रश्न जर सुटले नाहीत तर कायद्याच्या कक्षेत असलेलं सरकारने जे करायचं ते करावं. जे माझ्यावर सुद्धा केलं आहे, माझ्या कार्यकर्त्यांवर, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आम्ही ज्या काय आंदोलनं केली, लसीकरणाच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलनं केली, तुम्ही होतात, साक्षीदार होतात सगळे. आमच्यावर गुन्हे दाखल झाले, पेट्रोल वाढीच्या भाववाढीच्या विरोधामध्ये मी आंदोलन, त्यामुळे आमच्यावरही गुन्हे दाखल झालेले आहेत. राहिली गोष्ट, ज्या वेळेला एखादी गोष्ट पराकोटीला जाते, जी आजची महागाई आहे, जे आजचे पेट्रोलचे भाव आहेत, जे आजच्या पद्धत आहे, मला एक कळत नाही जन आशीर्वाद म्हणजे नक्की काय. जेव्हा या मुंबईच्या नागरिकांना 13.5% लोकांना 2 डोस झाले, तेव्हा ह्याच्यापैकी कोण जन आशीर्वादासाठी उतरलं नाही. रेमडेसिवीरच्या चोराला वाचवायला देवेंद्र फडणवीस याच याच्यामध्ये BKCच्या पोलीस स्टेशनमध्ये दमबाजी करत होतो, तुम्हीच दाखवलं. तेव्हा त्यांना जन आशीर्वाद आठवला नाही. या ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये ज्या पद्धतीने राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये जो काय महागाईचा आगडोम आहे, एकाही नेत्याने हे 70 रुपयाचं पेट्रोल 108 रुपये झाले या बाबतीमध्ये कधी रस्त्यावर आलेलं मला माहीत नाही. तेव्हा त्यांना जन आंदोलन किंवा जन आशीर्वाद आठवला नाही. आणि म्हणून जे मुंबईचे नागरिक किंवा कारण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये म्हणून फक्त तेवढ्यापुरतं बोलतो आहे, जेव्हा ऑक्सिजनचं तुटवडा होता त्यापैकी ह्याच्यापैकी एकही रस्त्यावर कधीच दिसला नाही. आम्ही जन आंदोलनं केली, केसेस घेतल्या. त्यामुळे जन आशीर्वाद त्यांना ते जे मागतात आहेत, ह्याने पोलिसांनी त्यांचं काम करावं. त्यांनी किती गुन्हे दाखल केले हा विषय अलाहिदा, तो व्हायचा तो होईल. आमच्यावर सुद्धा आहेत, मी तुम्हाला सांगितले ते. त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांच्या काळातलेही गुन्हे आहेत माझ्यावर अशाच प्रकारचे आणि आता आमचं सरकार असताना पण आहेत. परंतु जन आशीर्वाद मागणाऱ्यांना एक गोष्ट मात्र सांगतो, 400 रुपयाचा सिलेंडर 900 झाला आहे, तळतळाटच मिळेल. 70-72 रुपयाचं पेट्रोल 108 रुपये झाले, तळतळाटच मिळेल. या मुंबईसारख्या शहरामध्ये अजून 2 लसीकरण झालेले फक्त 13.5%, तिसरी लाट दरवाजा खटखटत आहे. लाज सुद्धा वाटत नाही यांना की त्या बाबतीमध्ये साधं एक वाक्य बोललेले न बोललेले जनआशीर्वाद मागतात आहेत, तळतळाट मिळेल. आणि हे मी म्हणत नाही, आत्ता इथे तुम्ही विचारलं, हे सगळे राज्यातले विविध विभागातले कर्मचारी आहेत, त्यांनाही विचारा, ते हेच सांगतील. आणि युनियनमध्ये हे काय काँग्रेसच असं नाही आहे. इंटक हा एक मोठी संघटना देशाच्या काँग्रेसच्या निर्मितीपासूनची आहे ती. परंतु इंटक म्हणजे फक्त काँग्रेस असं नव्हे, इतरही सगळे आमचे इतर घटकसुद्धा आमच्यावर आहेत, त्यांना विचारा, ते हेच सांगतील. त्यामुळे जनआशीर्वाद त्यांनी त्यांचं काम करावं, पोलिसांनी पोलिसांचं किंवा सरकारने सरकारचं काम करावं. पण जनआशीर्वाद कसला हा माझा प्रश्न मात्र राहील. सर, हे सरकार जे आहे ते गुळाच्या ढेपीला चिकटलेल्या मुंगळ्याप्रमाणे आहे, त्यामुळे या सरकारची फारशी वेळ राहणार नाही असं आरोप जे आहे ते फडणवीसांनी केलेला आहे. काय सांगता? फडणवीसांनी असले विनोद का करावेत मला काही कळतच नाही. फडणवीसारख्या माणसाने ह्या देशाचं 5 वर्ष नेतृत्व केलं, या राज्याचं, आणि ह्या राज्याला गुजरातच्या दावणीला बांधलेले देवेंद्र फडणवीस आमच्या राज्याबद्दल बोलतात आहेत. याच BKC मधला फायनान्शियल सेंटर मोदीनं खुश करायला गुजरातमध्ये पाठवला, ते फडणवीस बोलतात आहेत. ज्या JNPT मध्ये देशातलं सगळ्यात मोठं बंदर, देशातलं, त्याच्यातलं महत्त्वाचं याचं कार्गो आहे, ते इथून उचलून तिकडे गुजरातला नेलं आहे, ते फडणवीस विचारतात आहेत.
कशा अर्थाने विचारतात आहेत? अरे चोराला वाचवणारा हे फडणवीस, रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारा गुजरातचा एक चोर, ज्याच्यावर गुजरातमध्ये गुन्हे आहेत, इथे मात्र त्याच्या समर्थनार्थ फडणवीस, देवेंद्र फडणवीस त्यांच्या समर्थनात आता. म्हणून मी एक वाक्य नेहमी म्हणतो, काही लोकांना आवडत नाही, देवेंद्र फसणवीस आहेत ते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्राला काळीमा लावणारं काम त्यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे फडणवीस काय म्हणतात त्याच्याशी माझं काय फारसं मला आश्चर्य यासाठी पण वाटत नाही. हे तेच फडणवीस आहेत, माफ करा काही घटकाबद्दल बोलत नाही, त्यांनी एक भाकीत केलं होतं 1 महिन्यामध्ये हे सरकार पडेल. त्याच्यानंतर त्यांनी भाकीत केलं होतं आणखीन काहीतरी, त्यांनी अशा तारखा देत देत आत्तापर्यंत ते 2 वर्ष होत आली या सरकारला, काहीही झालेलं नाही. आत्ता जर ते म्हणत असतील अशा पद्धतीने चिकटल्याप्रमाणे, तर ते कुठे चिकटले होते? ते गुजरातला चिकटले होते का 5 वर्ष? हा माझा प्रतिसवाल आहे त्यांना, फडणवीसांना, फसणवीसांना. सुनील केदार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तुमच्या आशिष देशमुख जे भाजपमध्ये तुमच्याकडे आलेले, त्यांनी जिल्हा बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भात मागणी आहे. मला ते पूर्णतः प्रकरण माहीत नसल्यामुळे मी असं काहीतरी त्याच्यावर वक्तव्य करणं अयोग्य राहील. मला माहीत नाही की आशिषने कशा पद्धतीने हे केलं, मला माहीत नाही. परंतु स्थानिक काही प्रश्न असू शकतात, कारण त्या नागपूरला आणि विदर्भाचा मी इन्चार्ज होतो पक्षाचा, त्यावेळेला काही प्रश्न मला माहिती आहेत, पण मला त्या बाबतीमध्ये पूर्ण माहीत नसल्यामुळे वक्तव्य करणं चुकीचं आहे. सर, तुम्ही म्हणताय की नितीन राऊतांना देखील आम्ही इशारा देतोय, मंत्र्यांचा सुद्धा प्रसंगी वेळ पडली तर आम्ही राजीनामा घेऊ, त्याची मागणी करू. नाही, असं मी बोललोच नाही. काहीतरी आमच्या तोंडात टाकू नका. मी असं म्हटलं राजीनामा आम्ही मागू, घेऊ म्हटलं नाही. घ्यायला मी काय मुख्यमंत्री नाही? मुख्यमंत्रीच घेऊ शकतात, राज्याचे आमच्या पक्षाचे प्रमुख घेऊ शकतात, मी मुंबईचा प्रमुख आहे. तुम्ही मागणी करा. हां, जर हे प्रश्न सुटले नाहीत तर असं आहे की मी तुम्हाला तो संदर्भ मुद्दाम दिला, बावनकुळेंच्या काळापासूनचा हे प्रश्न लोंबकळत आहेत आणि म्हणून प्रशासन माजलंय, हे माझं त्याच्या मागचं हे आहे. कारण बावनकुळेंकडे माझ्या माहितीप्रमाणे 2015ला आपली बैठक झाली होती, त्याच्यानंतर 2017ला एक बैठक झाली आणि सातत्याने मी सांगत होतो, असंच ते बोलत होते, परंतु काही झालं नाही. हे सगळे प्रश्न, काही प्रश्न याच्यातले अधिकचे वाढलेले आहेत आणि म्हणून आमचं काम आहे लोकशाहीमध्ये की आमचे प्रश्न धसास लागले पाहिजेत. प्रशासन जर आडमुठेपणा करत असेल, माजल्यासारखं करत असेल, तर मंत्र्यांनी त्याला हे घेतली पाहिजे, त्याच्यावर अंकुश लावला पाहिजे. त्यांनी तो लावला नाही तर मग आम्ही त्यांच्यासुद्धा राजीनाम्याची मागणी करायला काहीच हरकत नाही. कर्मचारी म्हणून इथून बाहेर पडेन तेव्हा मी काँग्रेसवाला असेल. आता मी त्यांचा फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांचा नेता म्हणून इथे बसलोय. मंत्र्यांचं प्रशासन ऐकत नाही, कारण दुसरीकडे यशोमती ठाकूरांनी सुद्धा अशाच पद्धतीचं म्हटलेलं आहे की आमचं ऐकलं जात नाहीये, प्रशासनाकडनं आम्हाला दादच मिळत नाही. तुम्ही देखील तेच म्हणतात. महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांची थोडी गोची झाली आहे का? प्रशासन आडमुठेपणा करताय त्यामुळे? मला असं वाटतं की तुम्ही सगळे सिनियर आहात. काल काय तुम्ही प्रभात आलेले नाही. प्रकाश मेहता हेच म्हणत होता, बावनकुळे हेच म्हणत होते, चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील हेच म्हणत होते. तेव्हा काय हा प्रश्न कुणी तुम्ही विचारलेला मला आठवत नाही. त्यामुळे मी मंत्री नसल्यामुळे मी असं सांगणं चुकीचं राहील. आम्ही कामगारांचा एक हे आहे, म्हणजे मी आता कोणाच्या सर्टिफिकेटची कसलीही आवश्यकता नाही. 35 वर्ष जेव्हा मी माझ्या आयुष्याची कामगार क्षेत्राला लिहिली, मला माहिती आहे की आंदोलनं कशी करावीत, आंदोलनांचा कशा पद्धतीने आमच्या हातामध्ये लोकशाहीनं दिलेली अस्त्र आहेत ती कशी वापरावीत आणि आपले प्रश्न कसे सोडवावेत, त्या दृष्टीने मी म्हणतोय. आणि पूर्णतः मी कामगारांचा नेता म्हणून मी म्हणतोय, आपण लक्षात घ्या. त्यामुळे कृपया माझी विनंती राहील, गल्लत करू नका त्याच्यामध्ये. त्याचं नाही ऐकत नाही, ह्याचं ऐकत, तर त्यांना प्रश्न विचारले तर जास्त चांगलं आहे. मी मंत्री झालो की मला विचारा. तुम्ही या संदर्भात नितीन राऊत त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलणार. घेऊन काही बोलणार मी. आम्ही काय केलं आहे की हे ऑलरेडी जसं नोटीस देऊन, जसं कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही ते पाठवले, त्यांनाही पत्र पाठवलं आहे. बहुतेक ते आज उद्यामध्ये ते येतात. आज त्यांनी बैठक लावलेलीच आहे या संदर्भात, अशी माझी माहिती आहे. कारण प्रशासनाचे प्रमुख तिकडे बैठकीलाच गेलेले आहेत. कदाचित ह्या प्रश्नांचा चर्चा होईल कदाचित, आणि कदाचित त्याच्यावर काही मार्ग निघेल अशी मला अपेक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.